सर्व पाहुण्यांचे सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत. ज्या गोष्टीची आपण आतुरतेने वाट पाहत आहात तो क्षण आता. हिंदवी भिसे पळत येते स्टेजवरती. हिंदवी भिसे. ट्रॉफी, हॅलो माईक चेक. ट्रॉफी, सर्टिफिकेट आणि मेडल ह्या गोष्टी देऊन तिचा सत्कार होतोय. 4th prize goes to branch. Once again, Saswat. Ishwari Bis. ब्रांच बारामती. अबॅकस जो बक्षीस वितरण सोहळा होतोय, या सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित असलेले व्यासपीठावरील मान्यवर, उपस्थितांमध्ये महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघटनेचे राज्याध्यक्ष, आमचे नेते, मार्गदर्शक मान्यवरांचं नाव जगदाळे मॅडम, खेडेकर मॅडम, त्याचबरोबर उपस्थित मान्यवर, समोर बसलेले पालक, विद्यार्थी, आयोजक,
संयोजक या सर्वांचं या ठिकाणी उपस्थितलेल्या सर्वच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा बक्षीस वितरण सोहळा संपन्न होतो आहे. खरं तर बक्षीस हे काही आपली क्षमता दाखवल्यानंतर मिळत असतं आणि या छोट्या छोट्या मुलांनी ॲबॅकसमध्ये आपली क्षमता सिद्ध केलेली आहे आणि त्यामुळं आज तो बक्षीस वितरण सोहळा होतो आहे. खरं तर ॲबॅकस आणि गणित, जीवनाचं गणित ज्याचं चांगलं असेल त्याचं अभ्यासातलं गणित चांगलं असतं आणि अभ्यासातलं गणित ज्याचं चांगलं असतं तो जगाच्या स्पर्धेत टिकत असतो. आणि या टिकण्यासाठी खरं तर कुणीतरी एका मोठ्या व्यक्तीने मग सांगितलं आहे की आपल्या मेंदूची क्षमता ही जवळपास 8 संगणक एवढी आहे. त्यातले आपण फक्त 10-20% त्या क्षमतेचा वापर करतो. परंतु ॲबॅकससारख्या अशा ज्या अकॅडमी समाजात पुढं आल्यात की त्यांनी आपल्या मेंदूचा जास्तीत जास्त वापर करून जे काही आपल्या जुन्या कौशल्य होती त्या सगळ्याचा वापर करून आज ह्या मुलांना गणिताच्या क्षेत्रामध्ये की जे आपण कौशल्य ते या ठिकाणी सिद्ध करतात. आणि या स्पर्धेमध्ये ज्या ज्या मुलांनी बक्षीस वितरण मिळवले आपलं त्या सर्व मुलांचं कौतुक या ठिकाणी होत असताना या मुलांना मी मनापासून शुभेच्छा देतो. खरं तर त्यांचं बक्षीस घेण्यासाठी येत असताना त्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद ओसंडून वाहत होता. आता एकच स्पर्धा नाही तर जीवनातले अनेक पुढच्या स्पर्धेसाठी सुद्धा असंच यश तुम्ही सर्वांनी संपादन करावं असे मी या निमित्ताने मनापासून सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. पुढील बक्षीस वितरणासाठी शिक्षक नेते त्याचबरोबर शिवाजी राजवडे सर डायरेक्टर शिक्षक सोसायटी यांचं आता
च्या वतीने या ठिकाणी सकाळपासून ज्या स्पर्धा घेतल्या त्या स्पर्धेचं या ठिकाणी वितरण होत असताना स्टेजवर उपस्थित असलेले सर्वच सन्माननीय त्याच्यामध्ये महात्मा फुले संस्थेचे सेक्रेटरी माळी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष तानाजी पटोले, गणेश लावाडे, संजय शेंडकर, शिवाजी राठोडे, आमचे विद्यार्थिनी स्वातीताई खेडेकर, छाया जगदाळे, महाराष्ट्राच्या मुख्याध्यापिका, सर्वच स्टेजवरचे प्रमुख आणि विशेष म्हणजे ज्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी आयोजित केला आहे, आपली सर्व सकळ सर आणि सर्व त्याची टीम, या सर्वांना मी धन्यवाद देतोय. सासवड सारख्या ठिकाणी या मुलांच्या बुद्धीला चालना मिळावी, त्यांचं स्पर्धेच्या युगामध्ये कुठेही ते मागे राहू नये यासाठी जो आपण उपक्रम घेत आहे त्याबद्दल सासवडकरांच्या वतीने तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. ज्या ज्या मुलांनी या ठिकाणी आपलं कौशल्य दाखवलंय, नैपुण्य दाखवलंय, या सर्व विद्यार्थ्यांनी ज्यांनी बक्षीस मिळवलंय आणि ज्यांना बक्षीस मिळालं नाही या सर्वांचं मनापासून हार्दिक अभिनंदन करतो. खरं तर आपण आपल्या देशामध्ये, या मोठ्या देशामध्ये कुठेही आपण मागं नाही, चांगल्या पद्धतीने आपण काम करतोय. परंतु आता आपल्याला शिक्षण घ्यायचं असताना आपल्याला विशेष काय येतंय, काय विशेष काही आपल्याकडे असेल तर निश्चितपणे या स्पर्धेच्या युगामध्ये आपले विद्यार्थी या ठिकाणी. खरं तर पालक अतिशय उत्साहाने या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. छोटंसं बक्षीस मिळालं तरी खूप मोठा आनंद होतो आणि त्याचा उत्साह पुढं अनेक काळ टिकत असतो. आम्ही ज्यावेळेस शाळेमध्ये होतो त्यावेळेस एखाद्या विषयात किंवा शाळेच्या वर्गामध्ये जर प्रथम क्रमांक आला तर छोटंसं बक्षीस मिळायचं. मी 7वीत असताना मला एक जेवणाचा छोटासा डबा मिळाला होता. तो डबा मी अजून सुद्धा छोटासा आहे, तो अजून सुद्धा मी जपून ठेवलाय. आणि हे बक्षीस मिळायचा खूप आनंद होतो. तुम्हाला जे सन्मान चिन्ह मिळालंय, मेडल मिळालंय, ते व्यवस्थित जपून ठेवा. आपण मोठे झाल्यानंतर सुद्धा आपल्या घरातल्या किंवा आपल्या नंतरच्या पिढीला जे दाखवता येतं त्याचा फार मोठा आनंद होतो. किंवा तुम्हाला जे सर्टिफिकेट मिळालंय त्याचं सर्टिफिकेट ते चांगल्या फाईलमध्ये ठेवा. कधीतरी मोठे झाल्यानंतर ती फाईल उलगडा, त्याच्यामध्ये त्या ठिकाणी ते पाहिल्यानंतर आपल्याला त्या काळामध्ये आपण या सगळ्या गोष्टी केल्या होत्या त्याचा आनंद निश्चितपणे मिळेल. मागल्या काळामध्ये मी ऑस्ट्रेलिया या ठिकाणी गेलो. शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना शिक्षण पद्धती कशी चालते हे पाहण्याचा योग मला ऑस्ट्रेलियामध्ये आला. मी मे आणि जून मध्ये 2 महिने त्या ठिकाणी होतो. आपल्याकडं मेला सुट्टी असते, परंतु मे आणि जून मध्ये तिथल्या शाळा चालू होत्या. त्या ठिकाणी आवर्जून त्या शाळेमध्ये गेलो, तिथली शिक्षणाची पद्धती पाहिली. आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये आणि त्यांच्या शिक्षण पद्धतीमध्ये फार मोठा फरक आहे. जे पालक लोक आहेत ते पालक आपल्या मुलांना चांगलं शिक्षण देण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असतात, खूप प्रयत्न करतात. आणि त्यांच्या एका वर्गामध्ये फक्त 18 मुलं, गोल राऊंडचा टेबल आणि बाजूने ती मुलं बसणार आणि वर्गामध्ये गेल्यानंतर त्या मुलांच्या पुढं आपल्या लॅमिनेशन केलेला कागद, त्याच्या आतमध्ये अंक असतील, अल्फाबेट असतील, गेल्या गेल्या त्यांनी ते गिरवायला सुरुवात करायची छोट्या मुलांनी. आणि दररोज त्या मुलांनी त्या कबर्डमध्ये, त्या कपाटामध्ये ठेवलेलं पुस्तक घ्यायचं, ते घरी आणायचं, संध्याकाळी पालकांच्या पुढे वाचायचं आणि त्या पुस्तकामध्ये जे काही नमूद त्यांना काय वाटतंय ते थोडंसे नोट घेऊन उद्या दुसऱ्या दिवशी त्या शाळेमध्ये दाखवायचं. आणि कुणाला बंधन नाही, त्यांच्या गतीने ते मुलं शिकतात. तसं अभ्यास या जो भाग आहे अनेक दिवसापासून आम्ही ऐकतोय. खरं तर याच्यामुळं आपल्याला बुद्धीला चालना मिळते. तुमचं गणित तुम्ही पटकन करू शकता. आणि हे एकदा सुरुवात झालं की तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये जगत असताना सर्वच कौशल्य चांगल्या प्रकारचे येऊ शकतात. म्हणून पालक वर्गांना मला एक विनंती आहे की आपल्या मुलाला जास्तीचं काय देता येईल का. रेग्युलर अभ्यासक्रम आपण शिकवतच असतो, ती मुलं शिकतातच, पण आपल्या मुलाकडं
ज्यादाचं काहीतरी कौशल्य असावं यासाठी निश्चित प्रयत्न करावा. त्यासाठी आर्या अकॅडमीची सर्व टीम तुमच्या बरोबर आहे आणि त्यांना सुद्धा आपण सर्व सहकार्य करायचं. खरं तर तुम्ही अतिशय उत्साहामध्ये हे सगळं करताय, खूप आनंद वाटला. आम्ही अनेक कार्यक्रमाला शाळांच्या मध्ये जात असतो, जिल्ह्यामध्ये फिरत असतो आणि तुम्ही इतक्या उत्साहामध्ये हा कार्यक्रम घेतलाय, खूप आनंद वाटला. एका चांगल्या कार्यक्रमाला आल्याचं एक समाधान वाटलं. मुलांना ज्यावेळेस तुमचं नाव घेतलं जातंय इतक्या मोठ्याने तुम्हाला आनंद आरडाओरडा होतोय, तो आनंदाचा आरडाओरडा आहे आणि खूप आनंद. आणि त्याबरोबर मुलांना तर आनंद आहेच, पण आपल्या मुलाने बक्षीस मिळवलंय म्हणून पालकांना खूप आनंद होतोय. तर मी जास्त आपला वेळ न घेता ज्या मुलांना बक्षीस मिळालेलं आहे, ज्यांनी प्रावीण्य दाखवलेले आहे आणि सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मुलं, त्यांना मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षक या आणि त्यांचे पालक या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि पुढील कार्यासाठी, पुढील अभ्यासासाठी त्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. 6 plus 3 minus 4 plus 1. That is answer. 2 digit variety single numbers. 11 plus 33 plus 55. That is answer. Very good. 22 plus 22. 77 plus 22 minus 44. That is answer. Very good. 66 plus 33 minus 44 minus 55 plus 77 plus 22 minus 44 plus 11. That is answer. 3 digit variety. 111, 555, 333 minus 444 plus 222. That is answer. Very good. 777, 222 minus 444 minus 555 plus 666 plus 333. That is answer. Very good. स्वतःसाठी जोरदार करायला पाहिजे. स्वतःसाठी अशा पद्धतीने आज सकाळी 8 वाजता विद्यार्थ्यांनी आज सकाळी डायनिंग हॉलमध्ये फक्त 6 बक्षिसं घेतलेली. प्रत्येक 6 बक्षीस आपण दिलेले, 5वा, 4था, 3रा, 2रा, पहिला आणि चॅम्पियन अशी देतोय. मुलांना पण सर्टिफिकेट देतोय, ब्लँक देतोय. म्हणजे सकाळी परीक्षा झाले, लगेच दुपारी लगेच पेपर चेक करून रिझल्ट तयार, नंतर संबंधित शिक्षक ते सर्टिफिकेट लिहून देतील. म्हणजे हे सगळेच मुलं ट्रॉफीचे हकदार आहेत, पण आपण त्यातूनही कमीत कमी वेळात जास्तीत जास्त ज्यांनी सण सोडवले अशा विद्यार्थ्यांचं आपण बक्षीस वितरण करतो. अभ्यासचे हे फक्त 1 आणि 2 लेवल झालेले विद्यार्थी आहेत. अशा अभ्यासाच्या 10 लेवल आहेत. ज्यावेळेस मुलाच्या 10 लेवल होतील, विद्यार्थी 10,000 पर्यंत पाढे तयार करून सांगू शकतो. त्याच्यामुळं मुलांचं कॉन्सन्ट्रेशन लेवल चांगले होतं. म्हणजे ज्यावेळेस आपण शाळेत असताना बघा, ज्या विद्यार्थ्याचं गणित चांगलं होतं त्याचे इतर विषय सुद्धा चांगले होते. म्हणजे गणित एकमेव असा विषय आहे तो मेंदूला चालना देतो आणि 100% अभ्यास मेंदूला चालना द्यायचं काम हे अभ्यास करतं. आणि आपल्या क्लासमध्ये मुलांच्या बौद्धिक क्षमता कशी वाढेल त्याच्यामध्ये मुलांना दोन्ही हाताने घ्यायला शिकवलं जातं. लेफ्ट ब्रेन, राईट ब्रेन ॲक्टिव्ह कसं होईल याकडे लक्ष दिलं जातं. त्याप्रमाणे क्लासेसची रचना केलेली आहे आणि या पद्धतीनं मुलं तयार झालेली आहेत. आता ज्या मुलांना बक्षीस मिळत आहे त्यांचं तर अभिनंदन, आणि ज्या विद्यार्थ्यांना बक्षीस मिळत नाही त्यांनी नाराज न होता पुढच्या राज्यस्तरीय परीक्षेची तयारी करून त्यामध्ये प्रावीण्य मिळवून दाखवायचं. धन्यवाद. एवढे बोलून थांबतो. धन्यवाद. आणि स्वाती बोरकर मॅडम यांना मी विनंती करतो की आपण स्टेजच्या मध्यभागी यावं. जगदाळे मॅडम यांना मी विनंती करतो की आपण स्टेजच्या मध्यभागी यावं. खरं तर उत्साह आमच्या मुलांमध्ये बघायला मिळेल. सकाळपासून डिसिप्लिन मध्ये असणारी मुलं नंतर डान्स करून आता बक्षीस वितरणासाठी एन्जॉय करत आहेत. रेडी? मास्टर ज्युनियर Fifth prize goes to Branch Saswad Ishta Shetty. Fourth prize goes
नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय श्री लवांडे सर, फडतरे सर, शेंकर सर, आवर्जून उल्लेख करावा असे म्हणजे ज्यांनी मला 1ली ते 7वी पर्यंत शिक्षण दिलं आणि मला यशस्वी होण्यासाठी खूप तयार केलं असे माझे प्राथमिक शिक्षक आदरणीय श्री राजेंद्र जगताप गुरुजी, त्यानंतर आमचे दाजी राजेंद्र सर, शेंकर सर, चव्हाण मॅडम, महाले मॅडम आणि माझी बहीण सौ छाया जगदाळे मॅडम, तसेच आर्या ॲबॅकस अँड वैदिक मॅथ फाउंडेशन हा स्तुत्य उपक्रम सुरू केला. त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करते. सर्व पालकवर्ग आणि सर्व विद्यार्थी मित्र किंवा विद्यार्थ्यांना मी स्वाती खेडेकर बोलकर सर्वांना अभिनंदन करते. सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमात, आजच्या कॉम्पिटिशनमध्ये जे विजेते झाले त्यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करते. आता हे विजेते का झाले तर विजेते होण्यासाठी आयुष्यामध्ये 3 P's महत्त्वाचे असतात. हे 3 P's कोणते माहिती आहे का तुम्हाला? नाही. बरं, 3 P's आहेत बरं का. पहिला P म्हणजे प्रिपरेशन, दुसरा P म्हणजे परफॉर्मन्स. पहिला P प्रिपरेशन कोणी कोणी केली होती हात वर करा. बस एवढं P. तेवढेच विजेते झाले का? ओके. दुसरा P असतो परफॉर्मन्स. कुणाला आजच्या कॉम्पिटिशनमध्ये खूप छान परफॉर्मन्स देता आला? व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि तिसरा P असतो तो पर्सिव्हरन्स. पर्सिव्हरन्स म्हणजे सातत्य, चिकाटी. आजची एक्झाम झाली, माझं संपलं आता, मी जिंकलो वगैरे नाही, तर तुमची ही चिकाटी आणि सातत्य असंच पुढे चालत ठेवायचं. तर आजचे जे विनर्स आहेत, चॅम्पियन्स आहेत, तर सर्वांचं मी अभिनंदन करते. परंतु आजच्या स्पर्धेमध्ये जे सहभागी झाले होते त्यांचे सुद्धा मी मनपूर्वक अभिनंदन करते, कारण त्यांनीही तेवढेच कष्ट घेतले आहेत. काय झालं यावेळी थोडेसे एफर्ट्स कमी पडले म्हणून पुढल्या कॉम्पिटिशनला, राज्यस्तरीय स्पर्धेला चांगली तयारी करणार ना? करणार ना? तुम्ही करतायला आहे, मला मान्य आहे. शेवटी 2च वाक्य बोलते. जे या स्पर्धेला, जिल्हास्तरीय ॲबॅकस स्पर्धेमध्ये विनर्स होऊ शकले नाही त्यांना ससा कासवाची गोष्ट माहिती असेल ना, तर कासवासारखं आपल्याला एक एक पाऊल विश्वासाने टाकायचंय. आणि तुम्ही जर बुद्धिबळ खेळत असताल तर त्यातलं जे प्यादं असतं ते कसं एक एक पाऊल टाकत 8व्या घरी तो वजीर होतो, तसं आपल्याला राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये वजीर व्हायचं आहे. तर आजचे जे विजेते आहेत त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करते.
केलेले आहे. तरी या सर्व विद्यार्थ्यांचे जोरदार टाळ्यामध्ये त्यांचं अभिनंदन झालं पाहिजे. जोरदार टाळ्यामध्ये अभिनंदन. ह्या वर्ल्ड कप 4 मध्ये स्किल शिक्षा अंतर्गत झालेल्या चॅम्पियनशिप आपल्या ह्या विद्यार्थ्यांनी मिळवलेली आहे. तरी पाहुण्यांना विनंती आहे की आपण या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. पुष्प होते. तरी सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. जोरदार टाळ्या बघूया. टाळ्यात आवाज आवाज
पाहुण्यांना विनंती आहे की आपण स्थानापन्न सर्वांचे प्रथम अभिनंदन करतो. आज आलेल्या सर्व अतिथींचं मी स्वागत करतो. अतिशय सुंदर अशा वातावरणामध्ये उत्साहामध्ये तुम्ही सगळ्यांनी चांगला कार्यक्रम पार पाडलेला आहे. प्रत्येक शाळेमध्ये आपण जाऊन आपल्या पालकांचे, विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे ऋण व्यक्त करा. खऱ्या अर्थाने तुम्हाला जर आयुष्यामध्ये मोठं व्हायचं असेल तर गुरुजनांचा आशीर्वाद घेतला पाहिजे. या ठिकाणी तुमच्या शिक्षिका या ठिकाणी आलेल्या आहेत. चट्टोत्सवात या ठिकाणी आलेले आहेत. या सर्वांचं शिक्षक वृंदाचं तुम्ही सर्वांनी इथे गेल्यानंतर पण या शाळेत गेल्यानंतर या तुमच्या गुरुजनांना भेटताना तुम्ही गुरुवंदनचा कार्यक्रम झाला की नाही? आता झाला का? गुरुवंदनचा कार्यक्रम झाला का नाही? झाला. मग तुम्ही सर्वांनी या ठिकाणी प्रत्येकाने गुरुजींना नमस्कार करायचा आणि जायचा. आई वडिलांना नमस्कार करायचा, शिक्षकांना करायचा. म्हणजे संस्थापक जे आहे जगताप साहेब, जगताप साहेब त्यांना भेटा सगळ्यांनी. आणि आता आपल्या गुरुजनांमध्ये ती एक चांगली वृत्ती आपण या मुलांमध्ये वाढवलेली आहे. आणि सर्वांनी हे कार्यक्रम केल्यानंतर सर्वांचं कौतुक करतो मी. आणि पुन्हा एकदा अशा स्पर्धेमध्ये या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये पहिला नंबर लागलेला आहे. पुन्हा धन्यवाद सर. सर ब्रांच वानवडी स्वाती सोनवणे मॅडम. ब्रांच वानवडी स्वाती सोनवणे मॅडम. स्वाती धुमाळ मॅडम. ब्रांच ब्रांच बारामती स्वाती पोमणे मॅडम. ब्रांच सासवड स्वाती पोमणे मॅडम. ब्रांच बारामती स्वाती पोमणे मॅडम. ब्रांच सासवड स्वाती पोमणे मॅडम.